नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिन बॅनर एडिटिंग पिक्सल ॲप या ॲपमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे. याला स्क्वेअर या रेशोमध्ये तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याला क्रॉप करून घ्या. नंतर तुम्हाला याला रोटेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि याला ॲडजस्ट करा आणि फुल स्क्रीनमध्ये याला ॲडजस्ट करून घ्या. या बॅकग्राऊंडला तुम्ही फुल स्क्रीन करा आणि याला लेअरमध्ये जाऊन याला लॉक करून द्या, जेणेकरून हा पी-एन-जी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. आणि नंतर तुम्हाला फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन तिरंगा ध्वजचा पी-एन-जी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही याला फुल स्क्रीन आणि तुमच्या मर्जीने सर्व पी-एन-जी तुम्ही कुठेही ॲडजस्ट करू शकतात. सर्व पी-एन-जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याचा पासवर्ड या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. अशा प्रकारे तुम्हाला तिरंगा ध्वजचा पी-एन-जी अशा प्रकारे ॲड करून घ्या. नंतर याला लॉक करा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण होणार नाही. फ्रॉम गॅलरीमध्ये जा आणि त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन हा पी-एन-जी ॲड करा. सेंटरमध्ये हा तुम्हाला पी-एन-जी ॲड करायचा आहेत. अशा प्रकारे साईज तुम्ही तुमच्या मर्जीने कसेही करू शकतात. फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन निमित्त हार्दिक शुभेच्छा हा पी-एन-जी तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंड हा ऑप्शनमध्ये जा, म्हणजे इरेज कलरमध्ये जा आणि त्याच्यात कलर तुम्ही ब्लॅक करा अशा प्रकारे आणि ओके करा. हा बॅकग्राऊंड तुमचा रिमूव्ह होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्ही थोडी कलर ग्रेडिंग, स्मूथ एड्ज असे काही सेटिंग तुम्ही करू शकता तुमच्या मर्जीने. नंतर राईट करा, ॲडजस्ट करा आणि तुम्हाला जिथं हवं आहे ते याला ॲड करा. आपण स्वातंत्र्य दिन याच्या खाली याला ॲड करत आहोत. आणि इनर शॅडोमध्ये जा. याला तुम्ही याच्यामध्ये कलरसुद्धा देऊ शकतात. अलग अलग कलर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि ॲडजस्टमेंटसुद्धा करू शकतात. काही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. ऑफसेट, ब्लू रेशो असे काही ॲडजस्टमेंट तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. तर आपल्याला याच्यामध्ये कलर चेंज करायचा आहे. असे अलग अलग कलर आहे याच्यामध्ये, ते तुम्ही याला पी-एन-जीला देऊ शकता. असं भगवा आहे, काळा कलर आहे, भरपूर सारे कलर याच्यामध्ये दिलेले आहेत. जसं की हा पिंक आहे, रेड आहे, पर्पल आहे, ब्ल्यू आहे, अशा प्रकारे भरपूर कलर याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आपण याला काळ्या कलरमध्ये करूया. व्हाईट कलर आहेत, काळा कलरमध्ये आपण याला घेऊया, जेणेकरून याच्यात मॅचिंग होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकतात काळा कलरमध्ये हा पी-एन-जी कन्वर्ट झालेला आहे. याला स्वातंत्र्य दिन या पी-एन-जी खाली आपण याला ॲड केलेला आहे. नंतर आपल्याला याला लॉक करून घ्यायचा आणि फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन नवीन पी-एन-जी ॲड करायचा आहे. हा टेक्स्ट पी-एन-जी आपण या कोणत्याला म्हणजे वरच्या बाजूला ॲड करणार आहोत, काही अशा प्रकारे. आणि बॅनरसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ज्याला तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो ॲड करून वापरू शकतात. आणि हा आपला फोटो आहे, त्याला आपण एका साईडला लावणार आहोत. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असेच बॅनर एडिटिंग आपण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर नेहमी आणत असतो. अशा प्रकारे आपण एक शेप घेतलेला आहे. ॲरो शेप आपण याच्यात ॲड करतो. शेपला तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा. किती लेंथ वाढवायची आहे ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आणि याला आपण कलरमध्ये जाऊन हा कलर आपण घेतलेला आहे टेक्स्टच्या हिशोबाने. आणि याच्यामध्ये तुम्ही फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन शुभेच्छुक असा हा पी-एन-जी तुमच्या नावाचा तुम्ही बनवून आता इथे ॲड करा. अशा प्रकारे तुम्ही फुल स्क्रीन किंवा तुमच्या हिशोबाने ॲड करा. व्हिडिओचा पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6 7 8. व्हिडिओचा पासवर्ड दिलेला आहे, ते तुम्ही यूज करून पी-एन-जी डाउनलोड करू शकतात.
पूर्ण बॅकग्राऊंड आणि PNGला तुम्ही लॉक करून घ्या आणि एकदा परत पूर्ण बॅकग्राऊंड पाहून घ्या, जेणेकरून तुम्ही ॲडजस्टमेंट केलेले चुकीचे आहे का नाही का ते तुम्हाला समजून जातील. आणि या तिरंगा PNGला आपण याची डेन्सिटी कमी करणार आहोत. काही अशा प्रकारे ऑपेसिटी आपण याची कमी करणार आहोत, जसे की 80 किंवा 90पर्यंत आपण याला ठेवूयात. 90 किंवा 80 अशा प्रकारे आपण याला ठेवूयात. छानशी आपण ठेवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. GPGमध्ये अल्ट्रा या सेटिंगचा आपण वापर करून सेव्ह टू गॅलरी याला ओके करूयात आणि इमेज सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी.